की त्याच्यामध्ये जिल्ह्यात नाव सांगतो. 25 ऑगस्ट पासून ते 28 ऑगस्टच्या दरम्यान वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ तिकडं मात्र मुसळधार पडणार आहे त्या जिल्ह्यात. पण त्याच्यानंतर तेच पाऊस काय होणार आहे, पुन्हा आपल्याकडे येणार आहे. तर मग त्याच्यानंतर काय होणार आहे, वाशिम जिल्ह्यात एक चांगला पडणार आहे, हिंगोली जिल्ह्यात एक चांगला पडणार आहे, अकोला जिल्ह्यात पडणार आहे, अमरावती जिल्ह्यात पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात पडणार आहे, परभणी जिल्ह्यात देखील असणार आहे, नांदेड जिल्ह्यात देखील असणार आहे, इकडे बीडकडे देखील असणार आहे, जालना जिल्ह्यात देखील असणार आहे, जळगाव जामोद देखील घाटाच्या खाली पडेल. त्याच्यानंतर इकडं पैठण, नेवासा, कोपरगाव, शिर्डी, संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड ह्या परिसरामध्ये राहणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ह्या 25 ऑगस्ट ते 28 दरम्यान ह्या दरम्यान सर्वत्र नाही पण ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे म्हणून अंदाज त्यांच्याच पिकासाठी योगदान ठरणार आहे. कारण की स्वाती नक्षत्र आहे, स्वाती नक्षत्रातला पाऊसनं पिकाचा निवाडा करत असतो. पडल्याच्या नंतर ते पीक म्हणजे मोत्यावानी पिकं येतात म्हणून असे ते म्हण आहे. उदाहरणार्थ सांगतो, परभणी जिल्ह्यामध्ये 849 गाव आहेत. तर जवळपास 60-70 गावामध्ये ते पाऊस पडेल, काही भाग वंचित राहील. म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. म्हणजे जिल्ह्याचा जर अंदाज सांगितला तर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत नसतो. एक भाग कसं आहे, परभणी जिल्ह्याचा एक भाग इकडे येलदरीकडे आणि एक भाग इकडे पालमकडे, एवढा मोठा परभणी जिल्ह्याचा. म्हणून काय होतं, अंदाज ऐकत वेळेस शेतकऱ्यांनी योग्य म्हणजे लक्षात घ्यावं की जिल्ह्यात सांगितलं तर सर्व जिल्ह्यात पडत नाही. ज्यावेळेस सर्वदूर म्हणतो त्यावेळेस सर्वदूर पडतो, पण हे पाऊस आहे ना ते विखुरलेल्या स्वरूपाचाच आहे. पण 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या दरम्यान ह्या पट्ट्यामध्ये माझा पाऊस पडणार म्हणून हे लक्षात घ्यायचं. ह्या 25 ते 28 पावसामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले होते, बालम टाकळीचे त्या शेतकऱ्याचे, आम्हाला येईल का नाही. तर तुम्हाला देखील येणार आहे, फक्त सगळीकडे नाही पडणार पण भाग बदलत पडणार आहे. म्हणून हे ते शेतकऱ्यांना अंदाज लक्षाचा. 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या पावसाचं स्वरूप रिमझिम असणार आहे. ऊन पडणार आहे आणि काही काही ठिकाणी जोरात राहणार आणि काही ठिकाणी रिमझिम राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. 26 ऑगस्ट, 27, 28 ह्या दरम्यान म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये काय होणार आहे, 26, 27, 28ला नागपूर जिल्हा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, त्याच्यानंतर इकडं हिंगोली, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, नेवाशापर्यंत, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना आणि इकडं जळगाव, जामोद ह्या पट्ट्यामध्ये ना 25, 26, 27, 28च्या दरम्यान त्या भागामध्ये पाऊस असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यातला सगळीकडला पाऊस एकदम सगळीकडे पडणार नाही, काही काही भागात पडणार आहे, फक्त वेगवेगळ्या भागात पडायला. म्हणून परत एकदा सांगतो, 25 ऑगस्ट पासून ते 28 ऑगस्ट, 25, 26, 27, 28 ह्या 4 दिवसामध्ये इकडं नेवासा, कोपरगाव, अहिल्यानगर ते भाग, त्याच्यानंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर बीड जिल्हा, बीड जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग, त्याच्यानंतर इकडं गेवराई, इकडं परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, वाशिम जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ ह्या परिसरामध्ये मात्र 25 ते 28 ऑगस्टच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. त्याच्यानंतर आज 19 ऑगस्ट पासून ते 23 ऑगस्टच्या दरम्यान आज देखील राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील, पण तुरळक ठिकाणी दुपारनंतर थोडं ऊन पडेल आणि ऊन पडल्याच्या नंतर मग राज्यात पाऊस सुरू होईल. मग ते पाऊस तुम्हाला सांगू तुरळक भागातच होणार आहे. इकडं लातूरचा उदगीर परिसर, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा इकडं